श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या. या अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे, कारण की ही अमावस्या महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येत आहे. तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. हिंदू धर्मात माघ महिन्यातील अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो. माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे. यामुळे पापांचा नाश होतो असे मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात. त्यांच्यासाठी तर्पण, श्राद्ध इत्यादी केल्यास ते आनंदी होतात. आता ही अमावस्या तिथी 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला सकाळी 6:14 असणार आहे. आता आपल्याला अमावस्या ही 27 फेब्रुवारीला साजरी करायची आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो, पण तो आपल्याला समजून येत नाही. आपण एखादं काम करायला घ्या, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्या कामामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येतात. तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नसते. तसेच घरामध्ये पैसा आला तरी तो पैसा स्थिर राहत नाही. उलट एखादं घर आपण बघा, त्या घरामध्ये श्रीमंती देखील असते. तसेच त्या घरामध्ये मुलांची देखील प्रगती ही होतच असते. तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो. पितरांची सेवा केली जाते. त्यासोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जाते. त्यामुळे त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो, तरी पण आपण या अमावस्येच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील पैसा येईल, सुख, शांती, समृद्धी असेल, मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल. तर कोणता उपाय करावा, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय हा संध्याकाळी करायचाच आहे. पण त्या अगोदर आपल्या घरामध्ये काही उपाय व काही सेवा देखील करायची आहे. या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जे काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपण उठल्यावरती उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. अगदी गंगाजल जरी उंबरठ्यावरती शिंपडलं तरी पण चालेल. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात. ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर ते पाणी पिऊन त्यांचा आत्मा तृप्त होतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपण असं पाणी आवर्जून शिंपडायचंच आहे. तसेच उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती जरूर लावायचं आहे. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. आता हा दही भाताचा उपाय अगदी आपण संध्याकाळी करायचा आहे, जेव्हा आपली सर्व कामे आवरतात. आपण जेव्हा झोपायला जातो त्यावेळेला आपण हा दही भाताचा उपाय करायचा आहे. आता दही भाताचा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात हा शिजवून घ्यायचा आहे. अगदी मूठभर भात घ्या किंवा अगदी एखादा छोटी वाटी, छोटा ग्लास असेल तेवढा भात शिजवला तरी पण चालेल. आता भात शिजवत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर आळणी भात आपल्याला घ्यायचा आहे. तसेच अगोदरचा उरलेला भात असेल तर तो चुकूनही घ्यायचा नाही किंवा आपण जो भात घेणार आहोत तो भात फक्त पितरांसाठीच वापरायचा आहे. इतर कुणीही तो भात घ्यायचा नाही. आता हा भात शिजून झाल्यानंतर थोडासा थंड होऊन द्यायचा आहे. त्यानंतर एखादी पत्रवाळी घ्यायची आहे किंवा कागद घ्यायचा आहे किंवा एखादा पुठ्ठा घेतला तरी पण चालेल. आता यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे. भात थंड झाल्यावरती त्यावरती आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहे. तर आपण त्यावरती 2 चमचे दही टाकायचं आहे. त्याचसोबत आपण त्यावरती थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. पण शक्यतो घरामध्ये ज्या काही वडीलधारी व्यक्ती असतील, मग आजी असेल किंवा आजोबा असतील, तर त्यांनी जर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. तसेच आपण उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे.
भरपूर वेळा आपल्या घरामध्ये लहान मुले असतात आणि ती सारखी आपल्याला विचारत असतात की तू काय करते, तू काय करते. त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवावे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण आपले शेजारी असेल किंवा नातेवाईक असेल इतर कोणालाही सांगायचं नाही. भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगत असतो, मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. आता हा भात आपण एखाद्या टेबलवरती ठेवायचा आहे. भातावरती आपण दही टाकलेलं आहे, थोडेसे काळे तीळ आणि हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे. टेबलवरती दक्षिण दिशेकडे ठेवायचं आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी आपल्या पूर्वजांचे दर्शन घ्यायचे आहे. त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे. आणि यानंतर आपण हा भात आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. आता अंघोळीच्या बाथरूममध्ये जिथे पाणी जातं तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हणतात. आता भात ठेवण्याच्या अगोदर आपलं अंघोळीचं बाथरूम हे कोरडं असावं, त्यामध्ये पाणी नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसेच भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी. मग हा भात अंघोळीच्या बाथरूममध्ये कुठे ठेवायचा आहे तर अंघोळीच्या बाथरूममध्ये खिडकी असेल तर खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल. आता हा भात ठेवत असताना देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता भात ठेवल्यानंतर आपण अंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे. यानंतर अंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपण झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे. आता ज्या व्यक्तीने भात ठेवला होता त्याच व्यक्तीने परत तो भात उचलण्यासाठी जायचा आहे. शक्यतो भात हा सकाळी सकाळीच उचलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण भात ठेवायला जातो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही. आता हा भात आपण तिथून उचलायचा आहे आणि आपण घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर जावं. घराबाहेर तुम्ही दक्षिण दिशेकडे जायचं आहे. दक्षिण दिशेकडे गेल्यानंतर एखाद्या झाडाखाली म्हणा किंवा एखाद्या रिकाम्या जागी आपल्याला हा भात ठेवायचा आहे, जेणेकरून एखादा पक्षी असेल, एखादा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल. हा भात वाया जाणार नाही. अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे. आता हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करत राहायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आपल्याला जर मध्ये कोणी भेटलं तर त्यासोबत आपण बोलायचं नाही. हा भात तिथे ठेवून यायचा आहे. ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही. ठेवताना देखील आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आता भात तिथे ठेवायचा आहे आणि तिथून घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरतीच आपण थोडंसं पाणी ठेवायचं आहे. हे पाणी आपल्या हातपायांवरती शिंपडायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम आपण अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपली जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता. फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा. बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच बघायला मिळेल. तसेच या दिवशी आपण कावळ्यांसाठी देखील अशा प्रकारचा दही भात ठेवू शकता. त्यासोबत खडीसाखरेचं पाणी देखील ठेवायचं आहे. छतावरती हा दही भात आणि खडीसाखरेचं पाणी ठेवावं. यामुळे देखील आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. पूर्वजांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्या घरामधील सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात व घरामध्ये पैसा येतो, सुख शांती समृद्धी येत असते. आता जेव्हा कावळ्यांना हा भात ठेवत असतो तेव्हा छतावरती ठेवा किंवा घराच्या बाहेर ठेवला तरी पण चालेल. तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण हे करायचं आहे. पूर्वजांकडे माफी मागायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.